बांधवांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा। 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप हा सुरू झालेला आहे आणि गावानुसार नवीन यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला शेती हा शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे। शेतीवर त्यांची उपजीविका अवलंबून असते। शेतीला अनुकूल हवामान आणि पाऊस इतर नैसर्गिक घटकांवर अवलंबून राहावे लागते। कधीकधी अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान होते। अशा वेळी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती परिणाम होतो। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक तगादा सहन करावा लागतो। त्यामुळे पीक विम्याची गरज ही भासली जाते। तर शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीबद्दल विमा कंपनीकडून नुकसान भरपाई ही दिली जाते। शेतकरी विमा हप्ता भारतात आणि विमा कंपन्या पिकांच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई करतात। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षिततेची तसेच उत्पादकता वाढते। त्या आता महाराष्ट्र शासनाने अलीकडे 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा लाभ मिळणार केला आहे। या 13 जिल्ह्यातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप ही सुरू करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आहे प्रति हेक्टरी 12 ते 20 हजार रुपयापर्यंत वितरित होत आहे। प्रत्येक जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकरी पात्र ठरले पीक विमा योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत। यासाठी जिल्ह्याने या गावाच्या यादी जारी करण्यात आलेल्या आहेत। या यादीनुसार एकूण 8,732 गावातील शेतकरी पीक विमा लाभासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। या पीक विमा योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने अलीकडे शासन निर्णय जारी केला आहे। या शासन निर्णयानुसार शासनाने या योजनेसाठी निधीची तरतूद केली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या सोमवारपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा होईल अशी अपेक्षा करण्यात आलेली आहे। तर शेतकरी अशा प्रकारे राज्याच्या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला जातो आणि या शेतकऱ्यांकडून या योजनेबद्दलच्या प्रक्रियेत येणे अपेक्षित आहे। प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेत आहे की नाही याबद्दल आपण मत व्यक्त करावे अशी अपेक्षा आहे। या पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीकडे पुन्हा आशेने पाहू शकतील आणि आपली उत्पादकता वाढवू शकतील। आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितकं होईल तितकं शेतकऱ्यांना शेअर करा। या व्यतिरिक्त पीक विम्याबद्दल नवीन काही अपडेट आली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार। हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग। मी राम।